सर्वच पेंटर बांधवांना माझा मनापासून नमस्कार. तर आपण पुण्याला जो कार्यक्रम ठेवलेला आहे स्नेह संमेलन, म्हणजे आपण एकत्रित येणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच सर्वांनी येणं गरजेचं आहे. पण ते काय यायचं तर आपली एकमेकांची ओळख होईल, एकमेकांची विचारधारा कळल आणि एक चांगलं काम आहे. एकत्र येणं म्हणजे ही फार मोठी गोष्ट आहे. मला असं वाटतं थोडंसं स्वार्थाच्या पलीकडे विचार करणं गरजेचं आहे आपल्याला. म्हणजे मला बऱ्याच वेळा जाणवलंय, मी अनुभवलंय की मी बऱ्याच ग्रुपमध्ये राहतो. एखाद्याला संकट आलं तरी दुसरा धावून जातो. तसंच आपली जेवढी संघटना मजबूत होईल तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. त्याचबरोबर आपण इतर चांगली कामं करणार आहोत. त्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन विचार विनिमय केला पाहिजे की आपल्याला काय चांगलं करता येईल आणि जीवनाचाही आनंद घ्यायचा आहे आपल्याला. कारण जीवन पुन्हा पुन्हा नाही. एकत्रित आलो तर आपण भरभरून आनंद घेऊ शकतो. तो आनंदही आपल्यासाठी फार मोठा आहे. तर त्याविषयी आपले अध्यक्ष जबाबदार ज्यांनी अख्खा महाराष्ट्र हलवून ठेवलाय, पेंटर बांधवांच्यासाठी जागृतीचं काम चालू केलेलं आहे. तर त्यांचं मनोगत किंवा त्यांना जरा त्यांनी सांगावं पेंटर बांधवांना की तुम्ही या कळकळीनं. तर तुमच्या शब्दात जरा तुम्ही व्यक्त झाला तर आम्हाला अजून प्रेरणा मिळेल किंवा पेंटर बांधवांना प्रेरणा मिळेल. पेंटर बांधव उत्स्फूर्तपणे येतील. तर तुम्ही जरा व्यक्त व्हावं. नमस्कार, मी अध्यक्ष या नात्यानं महाराष्ट्रातील तमाम आपल्या कलाकार बंधूंना एक विनंती करू इच्छितो की हा क्षण परत नाही. आज आपण महाराष्ट्र लेवलला इतक्या मोठ्या प्रमाणात मेळावा घेत आहोत. तर त्या मेळाव्यासाठी सर्वांनी आपल्या वेळात वेळ काढून हजर राहायचं आहे आणि या मेळाव्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन आपल्या कलाकारांच्या विषयीच्या भावना आपल्याला शासनापर्यंत पोचवायच्या आहेत. आणि असं आजपर्यंत आपला कलाकार महाराष्ट्रात एकवटून कधीही झालेला नव्हता. परंतु आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आपण सर्वजण एकत्र येत आहोत. ही चांगली जमेची बाजू आहे. आणि पेंटर लोक एकमेकांच्या अडीअडचणी काय आहेत ते आपल्याला तिथं जाऊन सगळ्यांनी सांगायचे आणि त्या अडीअडचणीचा आपण निरसन करू. त्या टायमाला प्रत्येकाच्या शंकाचं निरसन करू आणि निरसन केल्यानंतर आपल्याला पुढं कसं काय करायचं आहे, शासन दरबारी आपल्याला काय करायचे आहे, आपण मेळावा काढू, काय करू, पाहिजे ती काय करू आणि सर्वांनी तिथं एकवटून यावं अशी माझी कळकळीची विनंती आहे. छान, दादाने अत्यंत चांगलं आवाहन केलेलं आहे आणि आपण सर्वजण तिथं उपस्थित राहूया. आपली स्वतःची शोभा वाढवूया, आपल्या संघटनेची शोभा वाढवूया. एवढंच मी सांगतो. नक्की उपस्थिती राहावा, मजा येईल, जीवनाची मजा येईल, एवढंच मी तुम्हाला सांगतो. धन्यवाद.